नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक। छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या। निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। आज कोर्टात हजर करण्याची शक्यता। निदा खानला लपवण्यामागे छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा हात। मंत्री संजय शिरसाटांचा आरोप। एसआयटी चौकशीची मागणी। पुण्याच्या सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 2 नराधमांकडून पीडितेला निर्जन स्थळी ओढून नेत अत्याचार। आरोपी उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। म्हाड्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात। आढे गावातून वीरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक। आज न्यायालयामध्ये हजर करणार। भोंदूंना आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक। बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार। सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम। राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं। डाव्या पक्षांच्या आमदारांची पाठिंबा देण्याबाबत बैठक। निर्णयाकडे लक्ष। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.09%। यंदाही मुलींनीच बाजी मारली। 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण। कोकण विभागामध्ये सर्वाधिक 97.62% निकाल। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 2% कमी। बदलापूरच्या घटनेची गोवंडीमध्ये पुनरावृत्ती। नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायाचं 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन। आरोपी अटकेत। मागील वर्षभरापासून आरोपीकडून विद्यार्थ्यांसोबत गैरप्रकार घडत होता। नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला। आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक कोंबड्यांचं कलिंग। 10 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट। आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह। नागपुरात गो गॅसच्या ऑटो एलपीजी दरामध्ये मोठी कपात। ऑटो एलपीजीचे दर 120 रुपयांवरून 99 रुपये प्रति लिटर। वर्षभरात पहिल्यांदाच 20 रुपयांनी कमी। हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा।